अद्भुत योग 10 ऑक्टोबरपासून पूर्ण पुढील 11 वर्ष राजयोग. अद्भुत योग. मित्रांनो, मानवी जीवनामध्ये नक्षत्राच्या अनुकूलतेबरोबर अतिशय देखील तेवढेच आवश्यक असते. नकारात्मक असेल आणि अशा वेळी जर आपण ईश्वरीय शक्तीचा आधार घेतला किंवा ऐश्वर्य चुकीच्या चरणी जर आपण शरण गेलो, श्रद्धापूर्ण अंतःकरणाने ईश्वराची भक्ती आराधना केली तर निश्चित वाईट काळापासून आपली सुटका होऊ शकते. ईश्वरी शेतीचा आशीर्वाद, ईश्वरी दैवतांचा आशीर्वाद जेव्हा प्राप्त होतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये चालू असणारा वाईट काळ समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही संकटे असू द्या, आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख यातना असू द्या, पण जेव्हा शक्य आशीर्वाद व्यक्तीला लागतो तेव्हा आपोआपच मानवी जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक 27 ऑगस्टपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये दिसून येणार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे विशेष कृपादृष्टीवर बसणार आहे. मित्रांनो, श्रावण शुक्ल पक्ष मूळ नक्षत्र दिनांक 10 ऑक्टोबरपासून रोजी पुत्रदा एकादशी आहे. एकादशी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो, एकादशीचे व्रत हे सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत मानले जाते. संततीच्या प्राप्तीसाठी, संताला म्हणजेच संततीला सुख मिळण्यासाठी, संततीला सुख समाधान लागावे, संततीचे जीवन उज्ज्वल व्हावे, संततीच्या जीवनामध्ये चांगली प्रगती व्हावी, त्यांच्या जीवनामध्ये सुखसंपदा समृद्धी यावी, यासाठी हिंदू धर्मामध्ये अनेक वृत्त सांगितलेले आहेत. हिंदू धर्मामध्ये असे खूप वृत्त सांगितलेले जातात, पण श्रावण महिन्यामध्ये येणारी पुत्रदा एकादशी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. मान्यता आहे की या दिवशी जर व्रत उपवास करून कोणीही घरी या दिवशी व्रत उपवास करून भगवान विष्णूची भक्ती आराधना केली, भगवान विष्णूबरोबर माता लक्ष्मीची आपण भक्ती आराधना केली तर आपल्या संततीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होण्यासाठी वेळ लागत नसते. अशीही मान्यता आहे की ज्या लोकांना मूलबाळ होत नाही, काही लोक असे असतात की किती प्रयत्न केले तरी त्यांना मूलबाळ होत नसते, म्हणून ते परेशान असतात. अनेक जोडपे असे आहेत की अनेक वर्ष लग्नाला होऊन गेली पण त्यांना मूलबाळ होत नाही. त्यासाठी मित्रांनो, ही एकादशी आपल्यासाठी अतिशय उत्तम मानली गेली आहे. जर या दिवशी पुत्रदा एकादशीचे व्रत लोकांनी श्रद्धा आणि पूर्ण भक्तीने जर केले किंवा एका दिवसाची कथा ऐकून प्रसादाचे वाटप केले तर यांच्या जीवनामध्ये पुत्रप्राप्तीची यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी पुत्रदा एकादशी साजरी होणार आहे. पुत्रदा एकादशीच्या परते हे 24 घंट्यासाठी ठेवले जाते, म्हणजे कोणतेही एकादशीचं व्रत 24 तास ठेवले जाते. सूर्योदयापासून ते द्वादशीपर्यंत हे व्रत ठेवले जाते. एकादशीच्या सूर्योदयापासून ते द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत हे व्यक्त केले जाते. त्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे चित्र किंवा भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करून पंचामृत आणि अभिषेक करणे शुभ मानले जाते. विधानपूर्वक भगवान विष्णूबरोबर जर आपण माता लक्ष्मीची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये जे काही आर्थिक समस्या चालू आहेत, त्या काही आर्थिक तंगी आपल्या जीवनामध्ये चालू आहे, पैशाच्या अडचणी चालू आहेत, त्या अडचणी देखील समाप्त होत असतात. वैवाहिक जीवनामध्ये जर काही समस्या चालू असतील, वैवाहिक जीवनामध्ये जर काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्या समस्या देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने समाप्त होतात आणि शुभ काळाची सुरुवात होते. जो कोणी भक्त एकादशीचे व्रत श्रद्धापूर्ण करतो, भगवान विष्णूचे नामस्मरण करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकट आपोआप समाप्त झाल्याशिवाय राहत नाहीत. मित्रांनो, ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसतो
तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेळ येण्यासाठी वेळ लागत नसतो. आपल्या जीवनाबरोबरच आपल्या संततीच्या जीवनामध्ये देखील उन्नती घडून येऊ शकते. मित्रांनो, काय खास राशींच्या जातकांसाठी हा काळ खूप शुभ ठरणार आहे. भगवान विष्णूची कृपा देखील आपल्यावर बरसणार आहे आणि ग्रहांची स्थिती देखील अनुकूल आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. तर चला, वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. पहिली रास आहे मेष रास. मेष राशीचे जातक आहेत त्या जातकांच्या जीवनामध्ये आता प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. एकादशी तिथीपासून पुढे जीवन आनंदाने, सुख समृद्धीने, प्रफुल्लित आणि प्रसन्न बनणार आहे. या लोकांच्या जीवनामध्ये पुत्रदा विषयी एकादशी म्हणजे ज्यांच्या संततीच्या जीवनामध्ये जर काही समस्या चालू असतील किंवा आपल्याला संतान होत नसेल, संतान प्राप्त होत नसेल, पुत्रप्राप्ती होत नसेल, तर आपण या एकादशीचे व्रत केले आणि भगवान विष्णूची विधिविधानपूर्वक भक्ती आराधना केली तर निश्चित आपली पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते. ईश्वरीय शक्ती, कृपा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार घेऊन येऊ शकते. मित्रांनो, त्यामुळे पुत्रदा एकादशी व्रत आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. त्यांनी इथून पुढे ग्रहांची स्थिती देखील आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. मिथुन रास. मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळ आपल्या वाटेला येणार आहे. ग्रह नक्षत्रांच्या होणाऱ्या बदल आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. हर्षल ग्रहाचे आणि गुरु विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार आहे. गुरु आणि शुक्राची कृपा बरसल्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेला तर तेच मिळेल, आपल्या ज्ञानामध्ये वाढ होईल. त्याबरोबरच आर्थिक उन्नतीसुद्धा इथून पुढे घडून येणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहे. प्रेम जीवनामध्ये देखील आनंद निर्माण होणार आहे. प्रेमप्राप्तीचे आपले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लागू शकतो. भाऊबंदकीमध्ये किंवा घरामध्ये जर काही कटकटी, भांडणे चालू असतील तर आता भांडणेसुद्धा समाप्त होणार असून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय सुंदर सुधारणा आता इथून पुढे घडून येणार आहे. कर्क रास. कर्क राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुंदर काळाची सुरुवात आता इथून पुढे होणार आहे. एकादशीचा सकारात्मक प्रभाव, भगवान विष्णूचा आशीर्वाद आणि इथून पुढे माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्या जीवनावर बसणार आहे. शुक्राचा विशेष करून विशेष प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. त्यामुळे भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. त्याबरोबर पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. संततीच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येतील. एकादशीचे व्रत आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. मार्गात येणारी सर्व अडथळे आता दूर होतील. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे, पण त्यासाठी प्रयत्न आपल्याला भरपूर करावेच लागतील. सिंह रास. सिंह राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. एकादशी तिथीपासून पुढे जीवन सुख समृद्धीने फुलून येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला मान सन्मान, पद, प्रतिष्ठा मिळणार आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न देखील यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. नोकरीविषयक आनंदाची बातमी करावी लागते. भगवान विष्णूची भक्ती आराधना, माता लक्ष्मीची भक्ती आराधना आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येईल. त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची उपासना आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. एकादशीचे व्रत केले तर आणखीन दुधात साखरेसारखे होईल, त्याचाही लाभ आपल्याला प्राप्त होईल. तुळ रास. तुळ राशीच्या जातकांच्या वैवाहिक जीवनामध्ये जर काही समस्या असतील किंवा भावंडकीमध्ये जर काही वाद निर्माण झाले असतील तर एकादशीची उपासना आपल्यासाठी शुभ ठरू शकते किंवा इथून पुढे येणाऱ्या नक्षत्रांच्या बदलाचा आपल्या शुभ परिणाम दिसून येईल. त्यामुळे भावबंधांमध्ये चालू असणारे वाद विवाद आता समाप्त होतील. आर्थिक उन्नती देखील घडून येणार आहे.
शुक्राची विशेष कृपा आपल्या जीवनावर दिसून येईल. त्यामुळे इथून पुढे शुक्राचे वक्री होणे आपल्यासाठी शुक्राचे मार्गी होणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार असून शुक्राच्या कृपेने चमकून उठेल आपले भाग्य. धनुरास. धनुराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीला वेग येणार आहे. आपली अपूर्ण स्वप्न आता साकार होणार आहेत. अनेक दिवसांचा संघर्ष फळाला येणार असून यश प्राप्तीसाठी करत असलेली प्रतीक्षा आता आपल्या फळाला येणार आहे. आपला संयम आता आपल्या फळाला येणार असून आता प्रगतीला वेग येणार आहे. आर्थिक प्राप्तीचे साधन आपल्याला उपलब्ध होतील. उद्योग व्यवसायात विस्तार घडून येईल. व्यवसायाचे स्थान बदल करण्यासाठी काय शुभ ठरेल, त्याबरोबर नोकरीमध्ये बदल करण्यासाठी देखील खास शुभ ठरणार आहे. किंवा जर आपल्याला आपला व्यवसाय बदलायचा आहे, एक व्यवसाय करून दुसरा व्यवसाय करायचा असेल, तरी हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो. व्यापाराच्या दृष्टीने आपल्याला शुभ प्राप्त होऊ शकतात. या काळामध्ये माता लक्ष्मीची भक्ती आराधना नित्यनेमाने केल्यास आर्थिक समस्या उद्भवणार नाहीत. गुरुची देखील शुभकृपा आपल्या जीवनावर दिसून येईल. मकर रास. मकर राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीला वेग येणार असून सुंदर दिवस आपल्या वाटेला येणार आहेत. आपल्या कष्टाला प्राप्त होणार आहे. गुरुग्रहाचे विशेष कृपा आणि त्याबरोबर जोडीला शुक्राची कृपा आपल्या जीवनावर बसणार असल्यामुळे ज्ञान, वैभव, सुखसमृद्धी, धनसंपत्तीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. इथून पुढे जर आपण प्रामाणिकपणे कष्ट केले, तर आपण चांगली मेहनत घेतली तर निश्चित यश आपल्याला मिळणार आहे. कारण क्षेत्र अनुकूल आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार, नोकरी, कला, साहित्य, समाजकारण, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला घवघवीत यश प्राप्त होऊ शकते. त्यामुळे या काळामध्ये प्रयत्नांची प्रकाश त्याग करणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. एकादशीपासून पुढे जर आपण एकाग्रतेने प्रयत्न केले तर मोठे फळ आपल्याला प्राप्त होऊ शकते. जीवनामध्ये पती पत्नीमधील प्रेमामध्ये गोडवा निर्माण होईल. त्याबरोबर समाजामध्ये देखील आपल्याला मान सन्मानपद प्रतिष्ठा प्राप्त करता येईल. स्वतःच्या वाणीचा सुंदर उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. त्याबरोबर बुद्धिमत्तेचा देखील उपयोग करणार आहात. आपल्या स्वतःच्या अनुभवाद्वारे सुंदर जीवन जगण्याची आपली स्वप्न साकार होऊ शकते. संततीच्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे नवे रंग भरणार आहेत. संततीच्या जीवनामध्ये सुखसमृद्धीची भरभराट आठवणार आहे. कुंभरास. कुंभराशीसाठी देखील हा काळ शुभ ठरणार आहे, सुंदर ठरणार आहे. कुंभराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीला वेग येणार आहे. आता आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील. विशेष करून उद्योग व्यापारासाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे. व्यवसायामध्ये प्रचंड नफा आपल्याला प्राप्त होण्याची संकेत आहेत. व्यवसायामध्ये पूर्ण लक्ष देऊन काम करणे व्यवसायाला पूर्ण वेळ देण्यात आवश्यक आहे. जर आपल्याला एखादा व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय उभारायचा असेल किंवा व्यवसायाचा विस्तार करून आणायचा असेल, तरी हा काळ शुभ ठरणार आहे. या काळामध्ये घर किंवा जमिनीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते किंवा वाहन सुखाची प्राप्ती देखील होण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीची उपासना आपल्यासाठी शुभ ठरू शकते. आजपासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या 6 राशींच्या जीवनामध्ये येणार आहे. त्यामध्ये पहिली राशी आहे ती म्हणजे मेष राशी. मंगळाचे होणारे हे राशी परिवर्तन मेष राशीच्या जीवनामध्ये सुखाचे आणि समाधानाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. अनेक दिवसांपासून अवघड वाटणारी कामे आता पूर्ण होऊ लागलीत. अशक्य वाटणारी कामे शक्य होण्याचे बळ आता तुमच्यामध्ये येणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीमध्ये मकर राशी मंगळाचा वृश्चिक राशीमध्ये होणारे गोचर हे मकर राशीसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये आपल्याला साहस आणि पराक्रमांमध्ये वाढ होणार आहे. आपली संकल्पशक्ती देखील वाढल्याचे या काळामध्ये आपल्याला दिसून येईल. व्यापारामध्ये आर्थिक प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. व्यवसायामधून आपल्या कमाईमध्ये वाढ होणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. यशाचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. आजची राशी ही सिंह राशी मंगळाच्या राशी परिवर्तनाचा देखील अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. मंगळ आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ दिसून येईल.
समाजामध्ये आपला मानसन्मान आणि कीर्तीमध्ये देखील वाढ होईल. या काळामध्ये वाद विवादापासून आपल्याला दूर राहणे हे आपल्या हिताचे ठरणार आहे. या काळामध्ये वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. एखादं नवीन वाहन आपण खरेदी करू शकता. प्रेम जीवनामध्ये हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. प्रेमप्राप्तीचे योग या काळामध्ये बनत आहेत. पुढची राशी म्हणजे तूळ. तूळ राशी कृपा बसणार असून आपल्या कमाईच्या सारणामध्ये या काळात वाढ होणार आहे. मंगळाचे हे राशी परिवर्तन आपल्या जीवनाला प्रगतीची आणि सुखाची नवीन दिशा देणार आहे. आपलं जीवन आनंद आणि सुखाने भरून जाणार आहे. उद्योग या भरपूर लाभ प्राप्त होण्याचे संकेत आपल्या राशीमध्ये बनत आहेत. स्वतःच्या वाणीद्वारे अनेक लोकांना प्रभावित करण्यासाठी तुम्ही सफल ठरणार आहात. कला क्षेत्रामध्ये यश प्राप्त होण्याचे देखील फार मोठे संकेत आहेत. पुढची राशी म्हणजे वृश्चिक राशी. आपल्या राशीमध्ये होणारे जे मंगळाचं गोचर आहे, आगमन आहे, आपल्या जीवनामध्ये बहार घेऊन येणार आहे. मंगळ आपल्या राशीचे स्वामी आहेत. मंगळाच्या कृपेने आता इथून पुढे प्रगतीची नवे मार्ग मोकळे होणार आहेत. यशाच्या शिखरावरती विराजमान होण्याची वेळ आलेली आहे. कार्यक्षेत्रामधील कामांना गती प्राप्त होईल. नव्या व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार करण्याचे जे स्वप्न आहे ते देखील लवकर पूर्ण होईल. नवीन योजना फळाला येतील. नोकरीमध्ये यश प्राप्त होईल आणि आर्थिक क्षेत्रामध्ये देखील वाढ दिसून येईल. पुढची राशी म्हणजे कुंभ राशी. मंगळाचं वृश्चिक राशीमध्ये होणारं परिवर्तन कुंभ राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. साडेसाती समाप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात अडलेली कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होतील. उद्योग व्यापारातून आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ दिसून येईल. वैवाहिक जीवनामध्ये हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.